नमस्कार, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर आशिष भालेराव. मी डॉक्टर पूजा फिरके. आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे. जी ऑफर आहे 25,000 जे इम्प्लांट होतं ते आपण 9,999 ला देत आहोत. 9999. आणि सर्वात मुख्य म्हणजे 9,999 मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये. या चार्जेस मध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राउन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे. ही ऑफर 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत राहील. तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता. अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसराचा पाणी प्रश्न सुटणार आहे. अंबरनाथचा सर्वोदय नगर परिसर मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकसित झालाय. युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख आणि विशेष कार्यकारी अधिकारी शैलेश भोईर यांच्या पाठपुराव्याने सर्वोदय नगर परिसरात विविध विकास कामं झाली आहेत. सर्वोदय नगर परिसराची पाणी समस्या सोडवण्यासाठी शैलेश भोईर मागील 1 वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून सर्वोदय नगर आणि परिसरासाठी नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. वडवलीतल्या गांडूळखत प्रकल्पाजवळच्या टेकडीवर हा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार असून सर्वोदय नगर परिसराची पाणी समस्या सुटणार आहे. त्या टाकीत बदलापूरच्या शांतीनगर परिसरातील टाकीतून पाणी आणलं जाणार आहे. त्यानंतर परिसराला पाणी पुरवठा केला जाणार आहे. शैलेश भोईर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्वोदय नगर परिसरात सगळ्यांना पाणी मिळतं. फक्त जो वरचा एरिया थोडा आमचा 2-3 जे सोसायटी आहेत पाण्याचं अंतर पाईपलाईनचं खूप असल्यामुळे त्यांना कमी प्रमाणात त्यांना पाणी पुरवठा होतो आणि सगळ्यांना पाणी आहे. परंतु आम्ही त्याच्यावर समाधानी नव्हतो. कायमस्वरूपी आम्हाला काहीतरी तरतूद हवी म्हणून महाराष्ट्र जल प्राधिकरण, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असतील, मुख्यमंत्री साहेब, खासदार साहेब, कतोरे साहेब आणि किनीकर सगळ्यांच्या माध्यमातून आपण सर्वोदय नगर चिखलोली परिसरासाठी फक्त 20 लाख लिटरचं एक जलकुंभ उभारलेलं आहे. जे बदलापूरची शांतीनगरला जी पाण्याची टाकी आहे तिथून ते पाणी आपण इथे शिफ्ट करणार आणि इथून जे पाण्याचं प्रेशर जो ड्रॉप होत होता म्हणजे काही 2-4 सोसायटी होत्या त्यांना पाणी नियमित असून आपण 2-2 तास त्यांना पाणी सोडतो फक्त त्यांना पाणी जात नव्हतं. त्यासाठी आपण ही पाण्याची टाकी मंजूर केलेली आहे जेणेकरून भविष्यात सर्वोदय नगर चिखलोली परिसरात आज 15,000पेक्षा जास्त फ्लॅटमध्ये लोक राहतात म्हणजे इथे 50,000पेक्षा जास्त वस्ती आहे. तर आज आम्ही समाजकारण करत असताना आमची जबाबदारी आहे की जे आमच्या परिसरात बाहेरून जी सगळी लोकं राहिली आता ती आमची आहेत तर त्यांना कोणत्याही समस्या उद्भवल्या नाही पाहिजेत. मेन खास करून माणसाला लाईट, पाणी आणि रस्ता या 3 मूलभूत गरजा असतात. आम्ही सर्वोदय नगरमधल्या लोकांसाठी रस्तासुद्धा केलेला आहे आणि पाण्याचा विषय होता. आता पाण्याचा विषयसुद्धा मार्गी लागलेला आहे. एखाद्या वर्षभरात पाण्याची टाकीचा पूर्णपणे बांधकाम आणि 1 वर्षानंतर सर्व नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. सर्वोदय नगर आणि आसपासचा परिसर आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे, घरं वाढलेली आहेत, सोसायट्या वाढल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा कमी दाबाने पाणी मिळायचं आणि 1 दिवसाआड पाणी आपल्याला या ठिकाणी मिळत होतं. त्यासाठी हिवाळी अधिवेशनमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या दालनामध्ये बैठक झाल्यानंतर तातडीचा निर्णय म्हणून ह्या भागातील विभागातील लोकांना पाणी पुरवठा व्यवस्थित आणि वेळेवर व्हावा यासाठी एक पाण्याची 20 लाख लिटर पाण्याची टाकी आणि संप बनवण्यात आला. त्याचप्रमाणे 258 कोटीची अमृत टप्पा 2 सुद्धा सँक्शन आपल्याला झालेला आहे. आपण इथे सर्वोदय नगर इथे सध्या जे अंबरनाथला पाणी जातं त्याच्यावर टॅपिंग देऊन पाणी देत होतो. त्यामुळे या भागातल्या लोकांना व्यवस्थित कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता आणि पाणी अपुरं पडत होतं. या भागामध्ये आता लोकवस्ती भरपूर झालेली आहे, अपार्टमेंट भरपूर झालेले आहेत, त्यामुळे ह्यांना पाणी अपुरं पडतं. तर या भागामध्ये एक टाकीची मागणी पहिल्यापासून होती आणि आता आपण अंबरनाथची नवीन अमृतची स्कीम 258 कोटीची मंजूर केलेली आहे. त्यातून जी कामं होतील त्यात सर्वोदय नगर आहेच आहे. तथापि ती स्कीम होईपर्यंत या भागातल्या लोकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी आपण आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आणि मुख्यमंत्री साहेबांची नागपूरला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की बदलापूरमधल्या 4 टाक्या आणि सर्वोदय नगरची 1 टाकी ही तातडीने आपल्याला बांधवायची आहे आणि ती बांधून पूर्ण करा. जेव्हा स्कीम होईल तेव्हा परत आपण नंतर त्यांचं पाणी देऊच. मग आता इथे आपण 20 लाख लिटरची 22 मीटर उंचीची एक ESR इथे आपण उंच टाकी बांधणार आहोत.
बेलवलीपासून इथपर्यंत आपण पाणी आणणार आहोत आणि इथे एक संप घेण्यात येईल, संपमधून पाणी चढवण्यात येईल आणि त्या टाकीचं कनेक्शन जे आहे त्या आता सर्वोदय नगरमध्ये जे गावामध्ये ज्या भागामध्ये सगळं डिस्ट्रीब्युशन आहे त्याला जोडून पाणी देऊ. म्हणजे जवळपास या भागामध्ये तुमचा 20 लाख लिटरचा जो साठा आहे तो तुम्हाला मुबलक प्रमाणात आणि कायमस्वरूपी मिळेल आणि तिथून तुम्हाला सर्व भागामध्ये जिथे पाणी पुरवठा अपुरवत होता किंवा कमी दाबाने होत होता तिथं सर्वांना आता पाणी व्यवस्थित मिळेल.